त्यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे संतोष धुरी हे अमित साटम यांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेत। मनसेचे नेते संतोष धुरी हे आता भाजपमध्ये प्रवेश करतायत। आज त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झालेला आहे आणि अमित साटम हे मुंबई प्रदेश अध्यक्ष भाजपचे त्यांच्या कार्यालयामध्ये संतोष धुरी पोहोचलेले आहेत। त्याची ही दृश्य आपण TV9 मराठीवरती एक्सक्लुझिव्ह बघतोय। मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी आणि मनसेचा चेहरा अशी ओळख असलेले खरं तर संतोष धुरी हे आता भाजपमध्ये प्रवेश करतायत। अमित साटम यांच्या कार्यालयामध्ये ते पोहोचलेले आहेत। मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत। अमित साटम यांच्या कार्यालयामध्ये पक्षप्रवेशासाठी ते पोहोचलेत। त्याची ही दृश्य खरं तर संतोष धुरी हे मनसेकडून महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असताना त्यांची काही वर्णी लागली नाही, मात्र नाराज असलेले संतोष धुरी आता भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि थोड्याच वेळात संतोष धुरींचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे अमित साटम यांच्या उपस्थितीत। संतोष धुरी हातात भाजपचं कमळ घेतायत, मनसेला रामराम करत। मनसेचे माजी नगरसेवक असलेले संतोष धुरी हे अमित साटम यांच्या उपस्थितीत आता भाजपमध्ये प्रवेश करतायत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, कुठे कसा कोणाच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे त्याबद्दल काय सांगाल? भाजपमध्ये प्रवेश जो आहे तो संतोष धुरी यांचा आता थोड्याच वेळात या ठिकाणी अमित साटम यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी होणार आहे। आपण जर पाहिलं तर मनसे नेते आणि माजी नगरसेवक अशी त्यांची ओळख आहे। प्रभादेवी आणि वरळी या संपूर्ण परिसरामध्ये त्यांचं नेटवर्क जे आहे ते चांगलं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यांचं प्राबल्य जे आहे ते अधिक असलेलं पाहायला मिळतं। नगरसेवक म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा संतोष धुरी यांनी चांगलं काम जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि आता त्यांचा प्रवेश जो आहे तो भाजपमध्ये होतोय। हे कार्यालय आपण जर पाहिलं तर अमित साटम यांचं कार्यालय आहे आणि याच कार्यालयामध्ये ते आता सध्या पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात त्यांचा प्रवेश जो आहे तो या ठिकाणी अमित साटम मुंबई अध्यक्ष भाजपचे आहेत त्यांच्या उपस्थितीत होईल। मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यातच मनसेला मोठा धक्का जो आहे तो भाजपने दिला आपल्याला पाहायला मिळतोय आणि साहजिकच आपण पाहू शकतो एक मोठा धक्का जो आहे तो मनसेला पाहायला मिळतोय। त्यामुळे इतर आणखी प्रवेश सुद्धा भाजपमध्ये होणार आहेत अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आणि त्यामध्ये नेमकं कोण असेल हे भविष्यात कळेल। पण सध्या मात्र आपण जर पाहिलं तर संतोष धुरी यांचा प्रवेश जो आहे तो थोड्याच वेळात भाजपमध्ये या ठिकाणी होईल। एक मोठं नाव आहे मुंबईतलं आणि वरळी प्रभादेवीमध्ये त्यांचं प्राबल्य अधिक आहे आणि त्या ठिकाणी भाजपला भविष्यात मदत जी आहे ती या ठिकाणी होईल। या निवडणुकीत सुद्धा संतोष धुरींची मदत या अनुषंगानं होऊ शकेल। बिलकुल विनायक, आपण ही सगळी दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। मनसेचे माजी नगरसेवक आणि मनसेचे नेते अशी ओळख असलेले संतोष धुरी हे आता भाजपवासी होत आहेत। हातात कमळ घेणार आहेत ते इंजिनची साथ सोडत। अमित साटम यांच्या कार्यालयामध्ये ते पोहोचले आहेत पक्षप्रवेशासाठी। अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या त्यांच्याकडे आहेत। एका किरकोळ एका निवडणुकीसाठी आपण जर नाराज होणार असेल तर ते एक मला वाटतं की त्यातून त्यांची मानसिकता कळते। किती स्वार्थीपणा दाखवणार। पक्षाने काय कमी केलं तुम्हाला? तुम्ही कोण होतात, काय होतात आणि आता आजच्या तारखेला तुम्ही कोण कुठल्या जागेवर आहात? तुमच्यावर विश्वास होता साहेबांचा, आहे अजूनही आहे आणि तुम्ही असं वागता मग सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा? मला जेव्हा कळलं मला शॉकिंग होतं माझ्यासाठी। शिंदे गट असो किंवा बीजेपी असो यांच्याकडे 80% अधिक सगळे बाहेरच्या पक्षातलीच लोक आहेत। स्वतःच्या पक्षातली लोक दाखवा। मला पहिल्यांदा निवडणूक लढवायला संधी मिळाली आहे। इतक्या वर्षात मला मिळाली नाही संधी। इतरांना मी संधी दिली, इतरांसाठी मी काम केलं, इतरांना निवडून आणलं। आम्ही नाही नाराज झालो।